आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता, लोकसत्ताचं वृत्त, लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका लांबल्याच्या चर्चा। निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाहीत, निवडणूक लांबणीवरून सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। निवडणुकांबाबत माहिती नसणारे लोकच असे आरोप करू शकतात, प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं चुकीचं, निवडणुका लांबणीवर जाण्याच्या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर। हरियाणा काश्मीरसोबत महाराष्ट्राची निवडणूक घ्यायला हवी होती, सरकार निवडणुका घ्यायला तयार नसेल तर ही हुकुमशाही, संजय राऊतांची टीका। विधानसभा उशिरा गठीत झाल्यानं आमच्याकडे वेळ, त्या वेळेपर्यंत कधीही निवडणुका होऊ शकतात, भुजबळांचं सुळेंसह राऊतांना उत्तर। उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाजूला केलं, उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये असुरक्षिततेची त्याचबरोबर पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदे ढोंगी लोकांच्या नादाला लागून खोटं बोलताय, 25 वर्षांपूर्वी मातोश्रीचे दरवाजेही शिंदेंसाठी खुले नव्हते, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। जागा वाटप चर्चेसाठी 20 किंवा 21 ऑगस्टला शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीला जाणार, संजय शिरसाट यांची माहिती। सरकारच्या योजना बंद होऊ नयेत यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, लाडकी बहीण योजनेवरून सुरेश खाडे यांचं वक्तव्य।